पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे। महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाची सर्व तयारी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 20 प्रभागांमधील 246 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतदान यंत्रात बंद होणार आहे। ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पद्धतीने होत असून प्रभाग क्रमांक 11 आणि 20 मध्ये प्रत्येकी 3 जागांसाठी तर इतर सर्व प्रभागांमध्ये प्रत्येकी 4 जागांसाठी नागरिकांना मतदान करायचे आहे। निवडणुकीची प्रक्रिया भयमुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे आणि निवडणूक निरीक्षक मनीषा कुंभार हे प्रत्यक्ष कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवून असणार आहेत। महानगरपालिका क्षेत्रात एकूण 5,54,578 मतदार असून यामध्ये 2,94,821 पुरुष आणि 2,59,685 महिला मतदारांचा समावेश आहे। मतदारांच्या सोयीसाठी एकूण 556 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली असून तेथे पिण्याचे पाणी, रॅम्प आणि इतर आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे यंदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि सुलभ अनुभवासाठी ग्रीन, पिंक आणि आदर्श मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे। मतदान प्रक्रियेसाठी एकूण 4,125 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, ज्यामध्ये केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे। या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांना प्रत्यक्ष कामाचे वाटप करण्यात आले आहे। निवडणुकीसाठी 897 कंट्रोल युनिट आणि 1,912 बॅलेट युनिटची प्रथम स्तर तपासणी पूर्ण करून ती 6 स्ट्रॉंग रूममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत। सर्व केंद्रांवर CCTV कॅमेऱ्यांची नजर राहणार असून चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। मतदान 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत पार पडेल। त्यानंतर 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कळंबोली नवीन वॉर्ड कार्यालय विजयदुर्ग, खारघर नवीन वॉर्ड कार्यालय सिंधुदुर्ग, प्रभाग समिती ब कार्यालय कामोठे नवीन वॉर्ड कार्यालय सुवर्णदुर्ग, कळसेकर टेक्निकल कॅम्पस आणि इंदुबाई वाजेकर इंग्लिश मीडियम स्कूल या 6 केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात होईल। प्रशासनाने मतदानासाठी सर्व सोयी सुविधा पूर्ण केल्या असून सर्व पात्र नागरिकांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजवावा असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे।